आपण जे मुद्दे मांडले ते अतिशय रास्त मुद्दे आहेत आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर कुठला असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत जी काही मेघ मारून ठेवली की निवडणुका होऊ दिल्या जात नाहीत आणि सगळ्या राज्यामध्ये प्रशासकाच्या मार्फत इन्क्लुडिंग मुंबई महानगरपालिका प्रचंड मोठ्या प्रमाणावर या राज्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे। एकीकडे राजकीय संधी दिली जात नाही, ओबीसीचं राजकीय आरक्षण हरवून घेतलंय आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर आरक्षण केलंय। अतिशय गंभीर मुद्दा आहे, तो आपण उपस्थित केलाय। त्या मुद्द्याबरोबर आम्ही आणि शिवसेना आपल्या बरोबर आहोत, यामध्ये काही अडचण असायची काही कारण नाही। मी 2-3च मुद्दे या ठिकाणी बोलणार आहे की आज माझी भूमिका भाषण करण्याची नाही, ऐकून घेण्याची आहे। आपले सगळ्याचे मुद्दे मी ऐकून घेतलेत। संतोषजी आंबेकर मला त्याचं एक ब्रीफ करून देणार आहेत आणि ते ब्रीफ मी उद्धवजी समोर द्यायचंय आणि त्यांच्याबरोबर चर्चा करायची, एवढाच माझा रोल आहे हे या ठिकाणी मी सांगतो। त्या पद्धतीने ते मला एक ब्रीफ देतील आणि ते उद्धवजी समोर ठेवलं जाईल आणि त्यातल्या महत्वाच्या मुद्द्यावर भविष्यामध्ये आम्ही आपल्या बरोबर असू आणि एकत्रितरित्या आपल्याला ही लढाई पुढे न्यायची आहे हे नक्की। दुसरा असा भाग की उद्या 8 तारखेला सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवाजी मंदिरमध्ये राज्यातील सिव्हिल सोसायटी असतील, वेगवेगळ्या नागरिक संघटना असतील, सामाजिक संघटना असतील, NGO असतील, याचा 12 ते 5 वाजेपर्यंत आपण एक परिषद आयोजित केलेली आहे आणि त्या परिषदेमध्ये आपल्यालाही मी आमंत्रण देतो की आपल्यापैकी जे कोणी उपस्थित राहू इच्छित असतील त्यांनी त्या परिषदेला यावं। 8 तारखेला 12 ते 5 शिवाजी मंदिर। आणि 2च मुद्दे महत्वाचे आहेत, या देशामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही उद्धव साहेब आणि शिवसेनेची भूमिका आहे। सातत्याने उद्धव साहेबांनी सांगितलंय की या देशामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, व्हायला पाहिजे। 1881 ला जनगणना चालू झाल्यापासून पूर्ण ब्रिटिश स्टेटमध्ये आणि ब्रिटिशांनी ज्या ज्या ठिकाणी जनगणना घेतल्या त्यामध्ये फक्त निजाम स्टेटमध्ये 1881 ची जनगणना 1894 ला झाली होती। त्यानंतर ते स्टेट सोडून कुठेही तसा प्रकार झाला नाही। 10 वर्षाची जनगणना 10 वर्षानंतरच झाली, पण त्या निजामाच्या नंतर नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये 2021 ला होण्याची जनगणना 2024 झालं तरी आणखीन होत नाही आणि होईल का नाही सांगता येत नाही, कारण भाजपची भाषा आणि RSS ची भाषा आणि कृती यामध्ये फरक एवढा असतो, नेमकं करणार काय ते आपल्याला कळत नाही। 2024 संपलेला आलंय पण आणखीनही जातनिहाय जनगणना होत नाही आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम हा देशाच्या कमकुवत घटकावर होतोय, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे। महिलावर होतो, भटक्या विमुक्तावर होतो, सगळ्या जातीवर होतो आणि नेमकं त्या जातीचं नुकसान करायचंय म्हणून ही जातनिहाय जनगणना या देशामध्ये RSS प्रणित भारतीय जनता पक्ष होऊ देत नाहीत, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। म्हणजे 2-3च मुद्दे या ठिकाणी आहेत की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, याला शिवसेनेचा पाठिंबा आहे। त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे की आज काही जातीय आरक्षण कुठल्या जातीच्या विरोधात बोलण्यापेक्षा किंवा जातीच्या फेवरमध्ये बोलण्यापेक्षा शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे आणि स्वच्छ भूमिका आहे। ज्यांनाही कुणाला तुम्हाला आरक्षण द्यायचंय हे आरक्षण 50% पुढे द्या। 50% पुढे आरक्षण देत असताना EWS आरक्षण तुम्ही देता, तुमच्या वर्ग घटकाला पाहिजे होतं म्हणून तुम्ही दिलं। इतराचं 10% जर 50% पुढचं आरक्षण द्यायचं तुम्ही देत नाही आणि तुम्हाला ते चालत नाही म्हणून तुम्ही देत नाही ते। म्हणून ज्यांनाही आता आरक्षण द्यायचंय ते 50% पुढे दिलं पाहिजे। शिवसेनेची ही भूमिका आहे, मराठा समाजासहित सगळ्या समाजाला जर आरक्षण द्यायचंय तर 50% पुढे आरक्षण द्या। हे आरक्षण देण्याचा राज्याला अधिकार नाही। जे काय आरक्षण एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी देऊ केले SABCचं आरक्षण, ही मराठा समाजाची फसवणूक आहे, त्या राज्याच्या जनतेची फसवणूक आहे। 2018 साली देवेंद्र फडणवीस यांनी अशीच फसवणूक केली होती आणि त्या फसवणुकीची पुनरावृत्ती सर्वोच्च न्यायालयानं बिहार आरक्षण प्रकरणामध्ये स्पष्ट सांगितलंय, रिलेजिस्लेशन परत कायदा बनवायचा कुठल्याही राज्याला अधिकार नाही। आणि ज्यावेळेस एकदा SABCचं आरक्षण मराठ्यांना नाकारलंय तो परत कायदा बनवायचा राज्याला अधिकार नाही, पण केवळ मताच्या बेगमीसाठी राज्यातील जनतेला मूर्ख बनवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हा विधिमंडळाचा दुरुपयोग करतायत आणि आपण आरक्षण दिलंय असं या ठिकाणी दाखवतायत। पण शिवसेनेची भूमिका आहे 50% आरक्षण जरी देत असाल तुम्ही, हा राज्याचा अधिकार नाही,
आम्ही तुमच्या बरोबर येतो, या देशाच्या पंतप्रधानाकडे चला, संसदेमध्ये कायदा बसवा, कायद्यामध्ये बसवा, कारण हा कायदा करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे आणि म्हणून त्यांना टिकाऊ आणि घटनात्मक आरक्षण द्या. पण त्याही बाबतीमध्ये या समाज घटकाला खेळवण्याची शिवसेनेची भूमिका नाही. 50%च्या आत धक्का लागला नाही पाहिजे ही स्पष्ट भूमिका आहे, पण 50%च्या पुढेही खेळ करू नका, त्या समाज घटकांना फसवू नका. तुम्हाला आरक्षण द्यायचा अधिकार नाही, राज्य सरकारला घटनेने अधिकार दिलेला नाही, 341 प्रमाण तो काढून घेतलेला आहे, पण केवळ संसदेला अधिकार आहे आणि संसदेने हा कायदा पास केला पाहिजे. त्यासाठी उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना तुमच्या बरोबर आहे हे स्पष्टपणे या राज्याच्या पंतप्रधानाला, मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला सांगितलंय. परंतु यांना हे करायचं नाही, यांना खेळवत ठेवायचंय, कारण की आरक्षण देण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे, कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. इंदिरा साहनीने जी काय अट घातली 93ला त्याप्रमाणे 50% देशाची सिलिंग आहे आणि ती सिलिंग जर तोडायची असेल, ज्या पद्धतीने ईडब्ल्यूएस मध्ये तोडली त्याच पद्धतीने 10% तोडा आणि मराठ्यांनाही कायमस्वरूपी आरक्षण द्या, ही आपली मागणी आहे. म्हणजे कुठल्याही समाज घटकाचं आपल्याला वाटोळ करायचं नाही, कुणाचंही काढून घ्यायचं नाही आणि ज्यांना देतोय त्यांनाही पक्क द्यायचंय, ही भूमिका आहे. आज मी आपल्याला एवढंच सांगतो आणि आपण हा संवाद चालू ठेवू आणि आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शिवसेनेचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेण्याचा आणि संघटन मजबूत करण्याचा आपण प्रयत्न करू, एवढंच सांगतो. आपण सगळे या ठिकाणी आले याबद्दल शिवसेनेच्या वतीनं, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं मी आपल्या सगळ्याचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सगळ्यात महत्वाचा एक विषय राहिला, उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना स्त्री शक्ती विधेयक आपण पास केलेलं आहे. आज गेले 3-3.5 वर्ष झालं ते केंद्र, त्यानंतर ममता बॅनर्जीनेही एक बिल पास केलंय. हे स्टिंजेस्ट बिल आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टवर चालवा आणि फाशी शिक्षा द्या. काय अडचण आहे केंद्र सरकारला यात? अडचण ही आहे की आपटे आणि कोतवाल वाचवायचे, ते यात वाचवता येणार नाही. धन्यवाद सगळ्याचे. एक मिनिट होईल ना, पण लगेच नाही होणार, होईल. शिवशंभू शाहू फुले आंबेडकर विचारांना मी नम्रपणे अभिवादन करतो. आजची जी मीटिंग लावली होती ही ओबीसीच्या प्रश्नांवर होती, ओबीसीच्या सहभागाबद्दल होती आणि एकूण या समाज व्यवस्थेतील जे मोठे घटक आहेत ज्यांना दुर्लक्षित केलं जात आहे किंवा त्यांना गृहीत धरलं जात आहे, अशा समाजाचं प्रतिनिधित्व करण्याची आणि त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आज या बैठकीचं आपण आयोजन केलं होतं. दीपा पवार यांनी माझे अर्धे शब्द अगोदरच उडवलेत किंवा मांडलेत आणि मी तिथूनच सुरुवात करणार आहे की आजच्या बैठकीचं नेमकं प्रायोजन का होतं. लाडकी बहिणीचा विषय जो आला, मुळात आम्ही ज्या समाज व्यवस्थेची स्वप्न बघतो आहोत त्या समाज व्यवस्थेमध्ये आम्ही एखादा वर्ग जो या समाजाचा अर्धा घटक आहे त्या घटकाला लाचार बनवतोय, तिला 1500 रुपये आम्ही गुंडाळतोय, ही फार भयानक. म्हणजे ज्या सावित्रीमाईंच्या राज्यात म्हणतो आम्ही, शाहू फुले आंबेडकरी विचारधारेच्या राज्य म्हणतो, ज्या महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणतो, त्या राज्यामध्ये महिला सक्षमीकरण हे 1500 रुपयामध्ये गुंडाळलं जात आहे. ही फार मोठी शोकांतिक आहे. आणि हे का गुंडाळलं जाते आणि कशासाठी गुंडाळलं जातं? अहो, मी काय म्हणतो की 1500 रुपये देण्यापेक्षा 288 पैकी 144 आमदार म्हणून महिलांना द्या ना. 1000 नगरसेवक आहे, त्या 1000 नगरसेवकापैकी 500 नगरसेवक पद हे महिलांना द्या. 50% आरक्षण, 33% आरक्षण तुम्ही त्यांना देत आहात. 50% घटक असल्या वर्गाला जिथे गुंडाळलं जातंय तो 2-4% पण नाहीये. मग त्यांना 1500 रुपये दिलं म्हणजे आता ते व्हिडिओ जेव्हा व्हायरल होतात तेव्हा खरं तर मनाला वेदना होतात की नेमकं काय.
आणि याला दोष कोण द्यायचा? सामाजिक प्रबोधनाची चळवळ ही 75 वर्ष चालली आहे, पण ती मग खुंटीत होत होत एका रूम मध्ये बंद झाली आणि बैठकांच्या पलीकडे त्याचं काहीही उत्तर आपल्याला सापडलं नाहीये ना, त्यातून काहीही निष्पन्न झालं नाहीये. म्हणजे गेली 75 वर्ष या महाराष्ट्राचं राज्य कारभार जे कोणी लोक करत आहेत, आज ते म्हणतात की आम्ही गरजवंत आहोत. आणि ज्या समाजाला या व्यवस्थेमध्ये कधी येऊ दिलं नाही, तो समाज म्हणतात त्यांनी आमचं शोषण केलं. म्हणजे हा जो विरोधाभास जो निर्माण केला जातोय, हा विरोधाभास ह्यासाठी निर्माण केला जातोय कारण तुमच्या आमच्यामध्ये राज्य करण्याची क्षमता नाही, अशातला भाग नाहीये, पण ती तशी महत्वाकांक्षा आमच्यात कधी जागी केली गेली नाही. तुमचं संख्याबळ केवळ मतदार म्हणून गणलं गेलंय. 50% महिलांना फक्त मतदार म्हणून, मुस्लिम समाजाला फक्त मतदार म्हणून, ओबीसीला मतदार म्हणून. हा जो बहुसंख्य समाज आहे, या बहुसंख्य समाजाला केवळ मतदार म्हणून जेव्हा जेव्हा राजकीय पक्षांनी बघितलंय, त्या वेळेला हा समाज कायम कुंपणाच्या आत नाही, कुंपणाच्या बाहेरच ढकलला जाणार आहे. म्हणजे माझ्या मित्रांनी मला मागे, मी त्याला एक जरा क्वेरी विचारली, सीआयडी मध्ये उच्च पदावर आहे. मी म्हटलं अरे माझ्या मोबाईल मध्ये काहीतरी प्रॉब्लेम वाटतो. मी म्हणजे इथून मेसेज टाकला की माझा मेसेज माझ्या मित्राला पोहोचण्या अगोदर पोलिसांना पोहोचतो. मला हे असं का होतंय? मी एखाद्या कार्यक्रमाचा फक्त मीटिंगची पण जरी मी मेसेज व्हायरल केला तर त्या मीटिंगच्या स्थळी आमची माणसं पोहोचायच्या अगोदर पोलिसांचा फार मोठा जमावडा आहे. तुला असं का होते? तो बोलतो अरे तू नक्षलवादी आहेस. ज्या ज्या व्यक्तीने या सरकारला विरोध केला त्या सगळ्यांना अर्बन नक्षलाईट म्हणून घोषित केलं गेलेलं आहे. त्यांच्या त्या संघटना ह्या अर्बन नक्षलाईट म्हणून घोषित झालेल्या आहेत. म्हणजे जसं दीपक पवार बोलले, पोलिसांचा विषय आला, इंग्रजांनी त्यांच्या सैन्याला मोकळीक दिली होती, जा लुटा, मारा, कापा, अब्रू लुटा, महसूल जमा करा आणि आणून द्या. हेच मुघलांनी सुद्धा केलं होतं. सैन्याला मोकळीक सोडली. मग आम्ही स्वराज्याला का महत्व दिलं? कारण आमच्या राजाने त्या सैनिकाला सांगितलं शेतकऱ्याच्या बेटाला सुद्धा हात लावायचा. जर त्याचं नुकसान झालं असेल तर खजिन्यातून नेऊन ते नुकसान भरून टाकायचंय. ही आदर्श राज्याची संकल्पना जी संविधानामध्ये उतरवली गेली, ते संविधानाचं राज्य निर्माण झालं नाही. कारण त्या संविधानाला अपेक्षित असणारा सर्व समाज घटक जो या व्यवस्थेमध्ये हिस्सेदार असला पाहिजे होता, ही हिस्सेदारी तिथे लागू झाली नाही. त्यामुळे आपण कायम उपेक्षित राहिलोय. आपली आंदोलनं गेली 70 वर्षामध्ये थोडं आपण विश्लेषण केलं तर भीक मागण्याच्या पलीकडे आपलं आंदोलन नाहीये. रोज उठायचंय, निवेदन घ्यायचं आणि मंत्रालयात जायचं आणि भीक मागायची. दे रे बाबा. तो तुमचा घेतोय, वाचतोय आणि फेकून देतोय. तो म्हणतोय पुढच्या वेळेला बघतोय. ही जी भूमिका वारंवार झाली त्याला कारण एकच आहे, कारण आपण राज्य व्यवस्थेमध्ये जाण्याचा कधी विचार केला नाही, किंवा आपल्या संख्याबळाची जी ताकद आहे तिथून आपण सत्ताधारी जमात बनू शकतो. जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं त्या सत्ताधारी जमातीला बनण्याचं स्वप्न आपण कधी स्वतःच्या उराशी बाळगलं नाही. प्रबोधन करत बसलो. काय प्रबोधन केलं आतापर्यंत मला काही घंटा कळत नाही. आज योजनांवर योजना तुमच्यावर लादल्या जातात, पण त्या योजनेतून तुमचा समाज खरंच विकसित होतोय का, की आणखीन बिकट परिस्थितीत जातोय? आज रोज तुम्ही प्रवास जो करता आहात किड्या मुंग्यांसारखा करतात, मरताय, रोजचे मरतायत. तुम्ही मागितली नाही एसी ट्रेन आणून दिली तुम्हाला, तुमच्या फेऱ्या रद्द केल्या, आणि ज्या रेल्वेमध्ये 1000 लोक भरली जात होती त्या एसी रेल्वेमुळे तिथे आता 3-3 हजार लोक भरून कोंबलेल्या अवस्थेमध्ये तुमचा अवस्था केलेली मानसिक गुलाम बनवलेली. ही मानसिक गुलामी कुठेतरी आपल्याला दूर करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थेमध्ये जाणं गरजेचं आहे. आज आपण सगळ्या राष्ट्रीय पक्षांना सांगतो की आमची हिस्सेदारी काय. मागे आम्ही घोषणा दिली होती, जो ओबीसी की बात करेगा वो देश पे राज करेगा. आम्ही ती घोषणा कॅन्सल केली.
कोण ओबीसीची बात करेगा आणि कोण राज करेगा? म्हणजे कोणी उठेल आणि ओबीसीची बात करेल आणि आमच्यावर राज करेल? नाही. ओबीसी देश पे राज करेगा, सबके हित की बात करेगा. मला अपेक्षित म्हणजे ओबीसी म्हणजे मी सगळेच धरतोय, बीजेटी, एनटी, एसबीसी सगळ्या, कारण या समाजाला मायक्रो मध्ये डायव्हर्ट करून त्यांच्या शक्तीला विकेंद्रीकरण करून त्यांची शक्ती कमजोर करण्याचा या सरकारचा जो प्रयत्न होता, या राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. कारण हे राज्यकर्ते मूडभर आहेत. आम्हाला शिवसेनेकडनं अपेक्षा वेगळी यासाठी वाटली, कारण त्यांचं एक सोशल इंजिनिअरिंगचं जे स्ट्रक्चर आहे हे बाबासाहेबांनी स्वप्न बघितलेलं. त्यानंतर ते माननीय कांशीरामजीने उत्तर प्रदेशमध्ये लागू केलं सक्सेस मॉडेल जो म्हणतो ना आपण सोशल इंजिनिअरिंगचा, की सर्व समाजाला व्यवस्थेच्या अधिकार क्षेत्रामध्ये आणणं, जिथे निर्णय होत आहेत तिकडे त्याला सामील करून घेणं. अहो आम्ही मागतोय, निर्णय कोण घेते? राजकीय प्यादी उभी केली गेली आहे. तुमच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये फक्त धुरळा उडतोय. तुमचं आरक्षण संपवलं गेलेलं आहे, हे वास्तव आहे. ते आरक्षण कुठे संपवलंय? पूर्वी आम्ही म्हणायचो खाऊजा धोरण आलं, खाऊजा धोरण गेलं. खाऊजा धोरणानंतर आता अदानीकरण सुरू झालेलं आहे, अंबानीकरण सुरू झालंय. या अदानी अंबानीकरणाच्या याच्यामध्ये तुमच्या सगळ्या नोकऱ्या खाल्ल्या गेलेल्या आहेत. आता फक्त तुमच्याकडे नोटीस येते, तुम्हाला आम्ही कमी करतो. ही प्रॉपर्टी आम्ही अदानीला दिले, एवढे नोकर आहेत, 50% कपात झाली, बाकीच्यांनी घरी बसा. नाहीतर कॉस्ट कटिंग मध्ये काम करा. 10,000 पगार आलाय, 5,000 घ्या आणि गपचूप काम करा, नाही तर निघा. जिथे तुमचं आरक्षण लागू होतं त्या सरकारी नोकऱ्या यांनी बंद केल्या. जिथे आरक्षण लागू होतं त्या सरकारी शाळा यांनी बंद केल्या. जिथे आरक्षण लागू होतं ते तुमचं राजकीय आरक्षणही यांनी बंद करून टाकलं. जातीनिहाय जनगणना केली पाहिजे ही मागणी इतक्या वर्षापासून चाललेली आहे. सरकारला आज त्याच्यावर ट्रोलिंग करताना म्हणतात की जातीवाद वाढतोय. अहो मग आमच्या सर्टिफिकेटवर तर जातच लिहिलेली आहे ना. आमची ओळख, जसा दीपा पवारांनी मी म्हटलं ना की माझे खूप शब्द अगोदर सांगितलेले आहेत. आमच्या कलेतून आम्हाला तुम्ही जात चिटकवली, आमची कला तुम्ही विकत घेतली, तुम्ही त्याची विक्री करायला लागलात, पैसा तुम्ही कमवताय, पण आमच्या नावाने तुम्ही जात सोडले. आणि त्या जातीबरोबर जी काही विषमता आम्हाला आहे ती आम्ही भोगतो. ही विषमता कधी संपणार आहे? सगळं ठीक झालेलं नाहीये. आजही गाव खेड्यामध्ये जे काही बटवारे झालेले आहेत ते बटवारे आजही जाती व्यवस्थेच्या आधारावरच आहेत. तिथेच ठरवलं जातंय की कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ आहे. म्हणजे गुणवत्ता आरक्षण आहे तर गुणवत्ता नाही. अरे 35% तो आपला आपटे बाबा ज्याला पुतळा बनवायला दिलेला, अख्खा खोकला पुतळा बनवला, असा तर ह्या देशाच्या एकूण इतिहासात कधी असं झालं नव्हतं. हे असल्या भ्रष्टाचाराचे प्रकार करणारा कोण होता? मग आमच्या वडाराला का नाही दिला पुतळा बनवायला? त्याची जन्मजात त्याची कला आहे आणि त्याने बनवलेला एक मूर्ती आजपर्यंत टिकलेली आहे. आमच्या इंदुलकर ज्यांनी रायगड बांधला, ज्यांनी अनेक किल्ले बांधलेले आहेत, बुद्धकालीन लेण्या आज आहेत ज्या आजही ढासळत नाहीयेत, तोडाव्या लागतायत. त्याच्यासाठी साधे उदाहरण देतो. पुण्याचं ते चांदणी चौक ब्रिज ब्रिटिश कालीन 400 किलो RDX लागलं. किती? 400 किलो RDX. एवढा ब्रिज होता, तो तोडायला 400 किलो RDX लागला. तेव्हा तो तुटला. हे बांधणारे कामगार कोण होते? ते आमचे होते. आज इंजिनिअरिंग आणि ह्याच्यामध्ये आमची मुलं जात नाही आहेत, कारण त्यांना जरी आरक्षण असेल ना, संधी असेल ना, तरी पण त्यांचं फायनान्शियल कंडिशन आज ती तेवढी आहे का? आमच्याकडे शेती नाहीये, आमच्याकडे जमीन जुमला नाहीये. असं असतानाही आम्ही कोणाचं तरी कसं शोषण करू? हे शोषण यासाठी होते कारण आम्ही राजकीय व्यवस्थेमध्ये गेलो नाहीये, आम्ही राजकीय भाषा बोललो नाहीये, आम्ही हट्ट केला नाहीये की आम्हाला राजकारणात यायचंय. आम्ही लपत राहिलो. मनात असं राजकारण करायचं, पण लाज वाटते. अहो बोला, वाहन येते. जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित जाणार नाही, तुम्ही जिथे निर्णय घेतला जातो तिथे जाणार नाहीये, तोपर्यंत तुमचे निर्णय कोणी घेणार नाहीये. कायम तुम्हाला निवेदक आणि निवेदन सम्राट म्हणून आयुष्य काढावं लागेल. फोटो काढायचा, खुश व्हायचा, कुठेतरी कोर्टात नोटीस टाकायची, खुश व्हायचं. याच्या पलीकडे तुम्ही समाज निर्माण नाही करू शकत. समाज निर्माण करायचा असेल तर राज्य
काबीज करायची ही शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, ते राज्य काबीज केलं, मग त्यांनी व्यवस्था लागू केली, मग त्यांना अपेक्षित असलेलं जे सुसंपन्न राज्य होतं, स्वराज्य होतं, ते त्यांनी लागू केलं. संसदेत गेले बाबासाहेब, तिथे संविधान लिहिलं, संविधानाला अपेक्षित असलेलं राज्य भारत हा देश निर्माण झाला. अहो तिथे गेलं तेव्हा तुम्ही रस्त्यावरची संविधानाची लढाई नाही लढून काय होणार आहे? और जिथे निर्णय घेणारे, जिथे कायदे बनणार आहेत, त्या कायदे मंडळामध्ये तुम्ही नसणार आहात, भलतेच असणार आहे, ते तुमचा कशाला निर्णय घेतील? त्यासाठी तुम्हाला तिकडे जावं लागेल. आणि त्यासाठी आजची ही मीटिंग आपण घेतली की काय करता येईल आपल्याला. आज लढाई खरं दोन गटात आहे, एक मनुवाद आहे आणि एक संविधान आहे. या मनुवाद आणि संविधानाच्या लढाईमध्ये आज आपण संविधानाच्या सोबत उभं राहिलो तरी संविधानाचं जे मूळ तत्व आहे, समान संधी, विशेष संधी आणि सत्तेत सहभाग, हे तत्वही आपल्याला सोबत घेऊन जावं लागेल. आपल्यालाही या राजकीय व्यवस्थेमध्ये जायसाठी प्रयत्न करावे लागतील, आपलं नेतृत्व निर्माण करावं लागेल. आणि त्यासाठी जे जे पक्ष आपल्या सोबत येत आहेत त्या पक्षांसोबत आपण हात मिळवणी करणार आहोत. कारण ही लढाई आज आपल्याला निर्णायक आहे. जर आज आपण हरलो तर लक्षात घ्या, संविधान तर बदललंच जाणार आहे. 400 पारचा नारा हा संविधान बदलण्यासाठीच होता. कारण हा नारा आज नाही टाकला होता, हा 19ला टाकला होता, जेव्हा त्यांनी म्हटलं होतं की नई संसद नया संविधान. आणि संविधान तयार करून ठेवलेलं आहे, फक्त 400 पार नाही झाले म्हणून त्यांचं घोडं अडलंय. आणि आता म्हणतात की नाही तो नॅरेटिव्ह होता, तो नॅरेटिव्ह नव्हता, ते वास्तव होतं. आणि ते वास्तव आजही तसंच आहे, तो धोका आजही आहे. आपल्याला बघावं लागेल, आपल्याला विचार करावा लागेल आणि या व्यवस्थेत कसं शिरायचं याबद्दल आपल्याला आता विचार करून आपला ह्याचा पुढचा कार्यक्रम आपल्याला आखावा लागेल. आज ज्या पद्धतीचा मीटिंग झालेली आहे त्याच्यानंतर एक छोटासा कार्यक्रम आपल्याला पुढे फॉरवर्ड करावा लागेल. पण त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची सहकार्याची, मदतीची आणि सहभागाची गरज आहे. आणि मी तेवढी अपेक्षा करतो की याच्या पुढचा जो कार्यक्रम आपला असेल हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण घेऊन जाणार आहोत. आणि त्याची सुरुवात आपण मुंबईपासून करू. कारण मुंबई अशी जागा आहे की जिथे टाचणी जरी पडली तरी याचा खणखणाट अख्ख्या जगभर होतो. आज इथून सुरुवात करू, मग खेड्यापाड्यापर्यंत पोहोचू. तुम्ही सगळे माझ्या सोबत राहाल आणि माझ्या सोबतच चालाल ही मी अपेक्षा ठेवतो आणि मी इथेच थांबतो. जय भारत, जय महाराष्ट्र. आज शिवसेना भवनमध्ये महाराष्ट्रातील विविध ओबीसी जाती जमातींची एक व्यापक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. आणि शिवसेनेच्या वतीने त्यांचे प्रतिनिधित्व म्हणून आपण या ठिकाणी आहात. एकूणच सर्व ओबीसी घटकांना अपेक्षा आहे की आपण आमच्या भावना नक्कीच सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत आपण पोहोचवणार आहात. 2-3 अतिशय महत्वाचे मुद्दे मी आपल्यासमोर मांडू इच्छितो की सर्वप्रथम महाराष्ट्रातील कोणत्याही ओबीसी जातींना मराठा आरक्षणाचा विरोध नाही. हा प्रथम मुद्दा आपण लक्षात घ्या. मराठा समाजाला, मराठा जातींना कोणत्याही प्रकारे ते जे आरक्षण मागत आहे त्यांचा कुठेही विरोध करत नाही. स्वतः प्रत्यक्षात गेल्या अनेक वर्षापासून किंवा दशकापासून या चळवळीत असल्याने मी आपणास स्पष्टपणे सांगू इच्छितो की मी पर्सनली जस्टिस पी.बी. सावंत साहेब आणि जस्टिस कोळसे पाटील साहेब सोबत या मराठा आरक्षण संदर्भात सविस्तर चर्चा केलेली आहे, तासन तास चर्चा केलेली आहे. आणि एकतर आता दिवंगत आहेत पी.बी. सावंत साहेब, पण जस्टिस कोळसे पाटील साहेब आजही हयात आहेत. त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात असं सांगितलं होतं की जोपर्यंत केंद्र सरकार आरक्षणाची ही जी मर्यादा लावलेली आहे 50% ती वाढवणार नाही तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता माझ्या दृष्टीने तर कायदेशीर दृष्टीने शक्य नाही. कारण मी ओबीसी असताना मुस्लिम समाजाचा एक महाराष्ट्रभर काम करत असणारा संतोष भाऊ वगैरे अनेक जण इथे ओळखतात, चांगली ओळख आहे. महाराष्ट्रभरची व्याख्याता म्हणून देखील माझी एक ओळख आहे. 300 पेक्षा अधिक व्याख्याने झालेली आहेत. म्हणून मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की
ओबीसी समाजाला, कारण आम्ही मराठा आरक्षणाला मी स्वतः समर्थन दिलेलं आहे. जेव्हा एक मराठा लाख मराठा आणि मराठा क्रांती मोर्चा म्हणून आझाद मैदानावर आला होता, अनेकांना माहित आहे की राणीबाग ते आझाद मैदान पर्यंत जो मोर्चा चालत निघाला होता, तिथे पाण्याची, बिस्किटची, खजूरची, केळीची जी सर्व व्यवस्था मुस्लिम समाजाने केली होती, त्या सगळ्या जवळपास 70 संस्था संघटनांना एकत्रित आणून त्या मोर्चेकऱ्यांना सेवा पुरवण्यासाठी जी समिती स्थापन केली होती, मी त्याचा निमंत्रक होतो. आणि म्हणून मी अधिकृतपणे सांगू इच्छितो की सर्वसाधारणपणे ओबीसी समाजाच्या मराठा आरक्षणास विरोध नाही, पण ओबीसी मध्ये अगोदर जी 29% आता वर्गीकरण वगैरे सोडून त्यामध्ये पुन्हा एक अतिशय प्रभावी, ज्याचं एक डॉमिनेशन आहे महाराष्ट्रात, राजकारणात, अर्थकारणात, समाजकारणात, त्यांचा जर समावेश केला गेला तर महाराष्ट्रातील ओबीसी समाज हा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार. म्हणून ओबीसी मध्ये न देता मराठा समाजाला वेगळा, मग ओबीसी द्या किंवा आणखी काही द्या, पण एक वेगळ्या प्रकारे त्यांना आरक्षण देण्यात यावं, ही भूमिका आहे. यामध्ये ओबीसी समाज आणि मराठा समाज एकमेकांसमोर उभा राहतो का, अशी कोणतीही परिस्थिती नाही. कारण मराठा समाजाचे देखील जे आरक्षण करते नेते वगैरे आहेत, त्यांना देखील ओबीसी समाजाला विरोध नाही. पण भारतीय जनता पार्टीचे काही नेते या संपूर्ण प्रकाराचा एक राजकीय लाभ घेण्यासाठी जातीय दंगली घडतील की काय अशी परिस्थिती ते जाणून बुजून निर्माण करीत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की सर्वसाधारणपणे आता राजकारण जवळपास बिगुल वाजलेलेच आहे. हरियाणामध्ये ऍब्सोल्यूट मेजॉरिटीने काँग्रेस सरकार स्थापन करणार आहे, भाजपाचा सोपडा साफ होणारच आहे. जम्मू काश्मीरमध्ये देखील भाजपाने जितके नाटक केलेले आहेत ते सगळे उद्ध्वस्त जवळपास झालेलेच आहे, फक्त औपचारिक निकाल बाकी आहे. आता पुढच्या 6 महिन्यात अनेक राज्याचे, महाराष्ट्र सहित दिल्ली सहित अनेक निवडणुका होणार आहेत आणि महाराष्ट्र देखील हा एक मोठा भाजपासाठी लिटमस टेस्ट ठरणार आहे. म्हणून मी आपल्याला 2-3 महत्वाचे मुद्दे सांगू इच्छितो की साहेब, ओबीसी समाज म्हणत असताना आम्ही मुस्लिमांची एक वेगळी विचित्र परिस्थिती आहे. कारण आमची समस्या ही ओबीसीच्या अगोदर मुस्लिम म्हणूनच सुरू होते. ओबीसीची समस्या तर आहेच आमची. आम्हाला साधं ओबीसीचे सर्टिफिकेट मिळण्यासाठी 1-1 वर्ष फेऱ्या माराव्या लागतात ओबीसीच्या. म्हणजे उदाहरणार्थ आमचे अय्यूबभाई कुरेशी इथे आहेत, जमियतुल कुरेशी अध्यक्ष आहेत, इथे संतराज जमात संपूर्ण महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत शकील पटेल साहेब, ते अतिशय व्यापक आणि मोठा समाजच आहेत. आता अय्यूब कुरेशी हा नावच दर्शवतो की तो खाटीक समाज आहे, तरी देखील त्यांना ओबीसीचे सर्टिफिकेट मिळत नाही. मग त्यांना विचारलं जातं की तुमच्या आई वडिलांच्या दाखल्यामध्ये ओबीसी आहे का? अरे त्यावेळी ओबीसीचं अस्तित्व नव्हतं, आता कुठे असणार? म्हणजे जर जात जमातचा म्हणजे एलसी म्हणा किंवा जन्म दाखल्यामध्ये जातीचा उल्लेख नसेल तर सर्टिफिकेट मिळत नाही, कोर्टात जावं लागतं. मग प्रत्येक व्यक्ती कोर्टात जाऊ शकतो का? शक्य नाही साहेब. म्हणजे खाटीक आहे किंवा कुरेशी आहे तो ओबीसी आहेच, प्रश्नच नाही, पण तरी देखील त्याला सर्टिफिकेट मिळत नाही. आणि जरी सर्टिफिकेट मिळालं तरी देखील त्याला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळत नाही. भयानक समस्या आहेत. म्हणजे जवळपास 90% ओबीसी मुस्लिम समाज हा ओबीसीच्या सवलतीपासून वंचित आहे. अतिशय भयानक अवस्था आहे आमची. आता दुसरी, जसं मी सांगितलं की मुस्लिम इथपासूनच आमची समस्या सुरू होते. अनेक ऑफिसमध्ये सरळ सरळ जातीवाद केला जातो आमच्या बरोबर. सरळ सरळ म्हणतो मी, पैसे दिले की तो नाही त्यांचा बाप काम करेल, हे अधिकाऱ्यांची मनस्थिती आहे. भयानक अवस्था आहे. व्हॅलिडिटी पण मिळेल तुम्हाला, ओबीसी पण मिळेल, पैसे द्या. भयानक भ्रष्टाचार चालू आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, आता निवडणुका जवळपास जसं मी सांगितलं की बिगुल वाजलेलेच आहे. आता महाराष्ट्राचे गृहमंत्री ते नाशिकच्या एका खासदारची जी निवडणूक झाली होती त्याचं उदाहरण देऊन सांगतो की मुस्लिम समाजाने वोट जिहाद केलेला आहे.
अरे काय तुमच्या बापाच्या आम्ही गुलाम आहोत का कुणाला मतं द्यायचं? तुमच्या सगळ्यांचा बाप बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलेला आहे ना. आम्ही कुणाला मतं द्यायचं कुणाला नाही द्यायचं हा आमचा अधिकार आहे की नाही? का आम्ही तुमचे गुलाम आहोत का की आम्ही कुणाला मतं द्यायचं तुम्हाला विचारून द्यायचं का तुमच्या मर्जीनुसार द्यायचं का? तुमचे अमित शहा आणि मोदी तिथं जम्मू काश्मीरमध्ये भाजपाच्या अनेक मुस्लिमांना तिकीट देतात. मग तुम्ही का संपूर्ण देशात तुम्ही भाजपाचं तिकीट दिलं नाही लोकसभेला? हा अतिशय गंभीर मुद्दा आहे साहेब. जम्मू काश्मीरमध्ये तुम्ही मुस्लिमांना भाजपाचं तिकीट देतात पण संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीत एकाही मुस्लिमांना तुम्ही का तिकीट दिलं नाही? आणि या महाराष्ट्रात तुम्ही किती मुस्लिमांना तिकीट देणार आहात? बरोबर की नाही? आणि ते वोट जिहाद सारखा शब्द प्रयोग करून पुन्हा तोच ध्रुवीकरणाचा तो मुद्दा म्हणजे काहीही करून म्हणजे एक तर संपूर्ण महाराष्ट्राची ते वाट लावत आहेत. संपूर्ण देशात अनेक ओबीसी जमातीचे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले लोक आहेत म्हणून मी आवर्जून सांगू इच्छितो की संपूर्ण देशात सुशिक्षित लोकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्या करणाऱ्यांची संख्या संपूर्ण देशात महाराष्ट्र अव्वल नंबर आहे साहेब आत्महत्या करणाऱ्यामध्ये. थरका बोलणारी घटना ही बातमी काय साधी सोपी नाही. संपूर्ण देशात जिथे आत्महत्या सगळ्यात जास्त होतात तो महाराष्ट्र आहे. म्हणजे एका बाजूला आपण छाती फुगून सांगत असतो की आमचा महाराष्ट्र संपूर्ण देशाला रोजगार पुरवणारा आहे आणि दुसऱ्या बाजूला इतक्या मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रातील तरुण आत्महत्या करीत आहेत. नैराश्य आहे. देर इज नो फ्युचर. काय आमचं भविष्य आहे म्हणजे भविष्य अंधकारमय आहे म्हणून ते आत्महत्या करीत आहे. हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. आणि जसं मी सांगितलं की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असून देखील या पद्धतीने जर जाहीर भाषणात विचार व्यक्त करीत असेल तर मला वाटतं की ते संविधान विरोधी आहे संविधान द्रोही आहेत. काही भूमिका अतिशय स्पष्टपणे प्रामाणिकपणे बोललं पाहिजे. म्हणजे या देशातील नागरिकांना तुम्ही मत कुणाला द्यायचं आणि कुणाला द्यायचं नाही हे पण भाजप ठरवणार आहे का? हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. हा साधा सोपा मुद्दा नाही. आम्हाला वाटलं की कोरोना काळात उद्धव साहेब हे मुख्यमंत्री असताना अतिशय उत्तम काम केले आणि आम्हाला असं वाटतं की प्रबोधनकार ठाकरे साहेब यांचे जे विचार आहेत ते छत्रपती शिवरायांचे विचार आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन जर आज उद्धव साहेब काम करीत असेल आणि मुस्लिमांना एक आदर वाटत असेल प्रेम वाटत असेल आपुलकी वाटत असेल आणि त्यामुळे ते भरपूर मतदान करत असेल तर तुम्ही पण चांगले काम करा ना. तुम्ही यती जो स्वामी यती काय नाव त्याचं रात्र दिवस आग लावत बसलेला आहे. कधी पैगंबराचा अपमान करतो कधी इस्लाम विरोधी वक्तव्य करीत असतो. तो रामगिरी पण इथला आहे आणि तो युपीचा यती काय स्वामी यतीनंद कुछ यती नरसिंहानंद काय हो. मला एक म्हणजे कारण मी हिंदू धर्माचा एक छोटासा अभ्यासक आहे म्हणून सांगू इच्छितो की दुसऱ्या धर्माला शिवीगाळ केल्याने माझा धर्म कसा श्रेष्ठ ठरतो हे मला कळत नाही. बरोबर की नाही? ही जी ध्रुवीकरणाची जी पॉलिसी भाजप करीत आहे किमान ओबीसी समाजाने हे समजून घेतलं पाहिजे की नेमकं भविष्य म्हणजे एका महिन्यात जी निवडणूक जाहीर होणार आहे भारतीय जनता पार्टीचा नेमका एजेंडा काय आहे. तुमच्या आमच्या समस्या काय आहेत. तुमच्या आमच्या जो शैक्षणिक रोजगाराच्या समस्या आहेत त्या अतिशय भीषण आहेत. एका बाजूला महाराष्ट्र उद्ध्वस्त होत आहेत आणि आम्हाला शिवसेनेकडून भरपूर अपेक्षा आहेत. ती अपेक्षा अशी आहे की स्पष्टपणे महाराष्ट्रातील जे विविध ओबीसी जाती जमाती आहेत त्यांच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या काय हरकत नाही पण त्याचबरोबर जातीय निहाय जनगणना झाली पाहिजे. कारण आम्हाला समजलं पाहिजे की या महाराष्ट्रात नेमक्या कोणत्या जातीची किती संख्या आहे आणि त्या दृष्टिकोनातून जितकी संख्या भारी सत्तेमध्ये तितकीच हिस्सेदारी हा एजंट असला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला मी आणखी एक सांगू इच्छितो की कदाचित महाराष्ट्रात आता भारतीय जनता पार्टीच्या पुन्हा महाराष्ट्रात त्यांचं पानिपत होणारच आहे म्हणून ते कदाचित जातीय दंगली वगैरे भडकवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ज्या पद्धतीने त्यांची विधाने चालू आहेत
ज्या पद्धतीने मोकाट सोडलेले आहे, मला वाटतं की ते आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे आणि विशेष करून शिवसेना आणि त्याचबरोबर शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत, कारण अनेक वरिष्ठ पातळीवरचे नेते ते खूप चांगल्या प्रकारे बोलतात आणि वागतातही, पण खालच्या पातळीवर अजूनही शिवसेनेचे अनेक शिवसैनिक ते वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यासारखे ते सर्व समाजाला सामावून घेण्याच्या मनस्थितीत नाही. हा स्वतः माझा अनुभव आहे म्हणून मी सांगतो. तर खालच्या पातळीपर्यंत तेच विचार जे उद्धव साहेबांचे आहेत ते पोहोचले पाहिजे आणि कार्यकर्त्यांना देखील एक स्पष्ट दिशानिर्देश झालं पाहिजे की सर्व समाजांना घेऊन जे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचार होते त्याच पद्धतीने आपण वागलं पाहिजे. आणि त्याचबरोबर या महाराष्ट्राला पुन्हा एकदा कसं आपण उभारी देऊ शकतो. आणि आम्हाला भरपूर आशा आहे की नक्कीच महाराष्ट्रात हा शिवसेना एक नंबरचा पक्ष असणार आहे. लोकांना जसे लोकसभाची निवडणूक होती, पक्षापेक्षा लोकांनी आपल्या हाती घेतली होती असं मी मानतो. पक्षाने किती मेहनत घेतली असली तरी सर्वसामान्य नागरिकांनी ही निवडणूक आपल्या हाती घेतली होती म्हणून या महाराष्ट्र नव्हे तर उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये देखील त्यांचा पानिपत झालेला आहे. भविष्यात देखील तसंच होणार आहे. पण फक्त एकच आहे की आपलं मन मस्तिष्क आपण शांत ठेवून तोंड दिलं पाहिजे, थोडं सबुरीने घेतलं पाहिजे, तरच भारतीय जनता पार्टी आणि जो संघाचा एजेंडा आहे तो नक्कीच फेल झाल्याशिवाय राहणार नाही. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. जय महाराष्ट्र. लक्षात घेता मी अगदी स्पेसिफिक माझे काही रिकमेंडेशन्स इकडे ठेवणार आहेत. मला वाटतं की आमच्यासारख्या भटक्यातल्या पण छोट्या जातीच्या त्याही महिलांना परत असे मंच मिळणं हे खूप दुर्मिळ आहे सर. आणि कोणत्याही राजकीय पक्षांमध्ये ती स्थिती सेमच आहे. मी स्वतः घिसाडी समूहातून आहे आणि साधारण 2.5 लाख लोकांबरोबर माझं स्पष्ट समोरासमोर काम आहे आणि त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे मी इकडे त्यांचं प्रतिनिधित्व करते. मी तुम्हाला काही डिस्क्लेमर कडे ज्याला सांगू की खूप महत्वाच्या गोष्टींकडे तुमचं लक्ष वेधेल की महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये साधारण 10% असलेला भटका विमुक्त समुदाय आणि त्याच्यामध्येही भटक्या विमुक्त समुदायातल्या मुद्दाम लहान जाती ज्या मसानजोगी आहेत, ज्या घिसाडी आहेत, ज्या नाथपंथी आहेत, ज्या केस विकतात, चिंध्या गोळा करतात, यांच्या राजकीय गरिमेचे प्रश्न कसे काय सुटतील. मला वाटतं की सध्या महाविकास आघाडीकडे आणि उद्धव ठाकरे सरांकडे खूप महत्वाची जी संधी आहे ती या इलेक्शनच्या दरम्यान तुम्ही न सोडावी आणि आमच्या संधीची स्थानही निर्माण करावी. मी कोणत्याही पार्टी पॉलिटिक्स मध्ये नाहीये आणि सध्या तरी मला इंटरेस्ट नाहीये. आणि बरीच अशी लोक आहेत की ज्यांना आहे सर, पण तुम्ही विचार नाही करणार की आमचा भटक्या समुदायामधला एखादा नाथपंथी हा लवकर ग्राम सदस्य पण नाहीये, ग्रामसेवक पण नाहीये. त्याने तो प्रयत्न जरी केला तर मग त्याच्यावर खोटे चोरीचे आरोप टाकले जातात, त्याला डॉमिनेट केलं जातं. तर मी तुम्हाला एक लक्ष वेधून घेईल की असं काही होऊ शकतं का की राजकीय गरिमेचे आमचे प्रश्न लोकांनी त्यांच्या नजरेतून मांडण्यापेक्षा आम्ही आमच्या नजरेतून मांडावेत, आम्हाला त्या पद्धतीच्या जागा निर्माण व्हाव्या. तर तुम्ही लक्षात ठेवा की आम्ही 10% आहोत आणि मोठी संख्या आहे, तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. दुसरं सगळ्यात महत्वाचं असं की आता तुमचे मॅनिफेस्टो बनतील तर त्या जाहीरनाम्यामध्ये, त्या मॅनिफेस्टोमध्ये भटक्या विमुक्त जो काही समुदाय आहे त्याचं खरोखर रिप्रेझेंटेशन आणि मुद्द्यांचं आरक्षण तुमच्या मॅनिफेस्टो मध्ये असणार आहे का, त्याचं तुम्ही खूपच लक्षपूर्वक जो आहे तो अभ्यास करावा. बाबासाहेबांची प्रेरणा आहे, शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे, त्याच्यामुळे आम्ही हे मांडू शकतोय. आणि मी पटपट माझ्या जे पण रिकमेंडेशन्स आहेत ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात खूपच दुःखाचा एक मुद्दा आहे की आपण कामगारांचे बरेच संघटन इकडे आलेले आहेत, पण भटक्यांमध्ये काम करणारे जे समुदाय आहेत म्हणजे नाथपंथी डावरी आहेत, बैलांना घेऊन भिक्षा मागण्याचं काम करतात, घरोघरी येऊन केस घेऊन जाण्याचं काम करणाऱ्या बाया आहेत, टोपल्या बनवणाऱ्या जो समुदाय आहे, गोंधन काढणारा समुदाय आहे. मी स्वतः घिसाडी आहे, तर लोहार आहोत आम्ही हत्यारा अवजार बनवतो. सर आम्ही कामगारांच्या डेफिनेशन मध्ये येतो का? आम्ही कामगारांच्या डेफिनेशन मध्ये येत नाही. आणि त्याच्यामुळे कामगारांच्या डेफिनेशन मध्ये न आल्यामुळे जे थोडं का होईना जे मिळायला हवं संविधानिक पद्धतीने ते कोणत्याही पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचत नाही. तर माझी पहिली मागणी की भटक्या विमुक्तांमधला जो समुदाय कला आधारित व्यवसाय करत आहे त्याला तुम्ही कामगारांच्या संकल्पनेमध्ये लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करावा.
दुसरा ज्वलंत मुद्दा की मी आंबेडकराईट आहे आणि दलित समुदायाबरोबर माझा खूप जवळचा संबंध आहे, तरीही मी इकडे सांगेल की किती लोक अवेअर आहेत की भटक्या विमुक्त समुदायाच्या होणाऱ्या मॉब लिंचिंग, दगडाने ठेचलं जातं, गावपाड्यातून बाहेर काढलं जातं, घरात घुसून मारलं जातं. या मॉब लिंचिंगचे प्रमाण जर वाढले तर आमची राजकीय आस्था येणाऱ्या काळामध्ये टिकणार नाहीये, राजकीय मिसट्रस्ट तयार होईल. आणि जर आम्ही लोकशाही उपलब्धीकडे जाऊ शकत नाही तर लोकशाहीच्या प्रतिनिधित्वाकडे आमचा किती विश्वास राहील सर? तो मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये आम्हाला कोणतं संरक्षण तात्काळ मिळेल आणि आपण पोलीस प्रशासनाला देखील काही शिस्त लावू शकतो का? कारण का सध्या अतिरिक्त ज्याला बोलू पोलीस प्रशासनाला आपण मोकळीक दिलेली आहे आणि जेव्हा पोलीस प्रशासनाला अतिरिक्त मोकळीक दिली जाईल, मला वाटतं की आपण सगळे परिचित आहोत, ते मुस्कटदाबी कोणाची करणार आहेत? ते पालावर जाणार आहेत, ते मुसलमानांच्या वस्त्यांवर जाणार आहेत, ते दलितांच्या झोपडपट्ट्यांमध्ये जाणार आहेत. तर पोलिसांना मिळणारं जे अतिरिक्त मोकळीक आहे त्याच्यावर काही अंकुश आपल्या मॅनिफेस्टोमध्ये येऊ शकतो का की पोलिसांची काही संविधानिक शिस्त असावी? आमच्या पारध्यांना, भिल्लांना पोलिसांना वाटतं म्हणून ते पंढरपूर आणि आळंदीमध्ये नजर कैदेमध्ये ठेवतात, ज्याच्यामध्ये भटक्यांच्या प्रेग्नंट बाया असतात, लहान लेकरं असतात. आमच्या मेंटल गटचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीयेत की आम्ही कोणत्या मानसिक आणि भावनिक वातावरणामध्ये मोठं व्हावं. कारण का ते असं होतंय की दीपा पवार जी बोलते ती 1871 मध्ये चोर होती आणि 1952 मध्ये आफ्टर हॅबिच्युअल ज्याला ऑफेंडर ऍक्ट म्हणू आपण, त्याच्यानंतर ती दीपा पवार ती आहे जी पूर्वी चोर नव्हती. तर या डेफिनेशन मध्ये आणखी काय बदल होणार आहेत का? आमचं जे एक्स्ट्रीम क्रिमिनलायझेशन केलं जातं सतत, त्याच्यावर मला वाटतं की मॅनिफेस्टोमध्ये खूप जास्त जागा असाव्यात. डॉक्युमेंटेशन आमच्याकडे नाहीये असं 80% जास्त रिसर्च सांगतो. तर काय ती लाडकी बहीण, आणि मी तर निषेध करेल की आम्हाला अशा पेट्रियार्कल योजनाच नकोय. आम्ही लाडकी बहीण वगैरे नाहीये कोणाचे, आणि लाडकी बहीण किती भटक्यांना मिळाली, किती भटक्या बायांना मिळाली ते आपल्याला जाऊन शोधावं लागेल. आम्ही नागरिक आहोत आणि लाडक्या बहिणीच्या पदराखाली आमचं नागरिकत्व जे आहे ना ते लपवण्याचा प्रयत्न होऊ नये. सिटिझनशिपच्या अधिकारावर महिलांना बघितलं जावं आणि ते उत्तरदायित्व बघितलं जावं असं मी नारीवादी संघटनाची प्रतिनिधित्व म्हणून सांगेल. आम्ही ठाणे जिल्ह्यातला, ज्या जिल्ह्यातले मुख्यमंत्री आम्हाला लाभलेले आहेत त्या ठाणे जिल्ह्यातला संपूर्ण रिसर्च केला ऑन ग्राउंड, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की भटक्यांच्या पालावर टॉयलेट्स नाहीयेत आणि तेच सरकार स्वतःला ओपन डेफिकेशन फ्री सरकार म्हणून घोषित पण करतं आणि जागोजागी ते पुरस्कार पण घेतं. तर मानव अधिकारांच्या, जैविक अधिकारांच्या पार्श्वभूमीवर शौचालय कुठे जावं हे अजून जर आपण ठरवू शकत नसू तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, जो प्रश्न आपण एक्झिस्टिंग गव्हर्नमेंटला जो आहे तो विचारला पाहिजे. कारण का सर्रास ज्याला सांगू की ऍक्सिडेंट होत आहे, मॉब लिंचिंग होते, शौचालय जाण्याच्या मुद्द्यावरून आमचा ड्रॉपआउट रेट वाढतोय. कारण का आम्हाला ट्रेनच्या पटरीवर जावं लागतंय, तिकडे आम्ही मार खातोय, तिकडे ऍक्सिडेंट होत आहेत. तर एवढा महत्वाचा मुद्दा जो आहे तो 2011चा नॅशनल सॅम्पल सर्वेचा रिसर्च सांगतो सर की सगळ्यात जास्त लैंगिक हिंसा टॉयलेट प्लेसेस मध्ये होतात. आता एक महत्वाचा मुद्दा मी मांडते, मी अगदी पद्धतशीर जाणार आहे, वेळ नाही घेणार. भटक्या विमुक्तांना बऱ्याच कायद्याच्या अंतर्गत क्रिमिनलायझेशन केलं गेलंय. उदाहरणार्थ मेडिसिन अँड ड्रग्ज ऍक्ट, त्याच्यामध्ये वैद्य कम्युनिटी जर औषधं विकते तर पोलीस उचलून घेऊन जातात त्यांच्या लिस्टमध्ये जर येत असेल तर. आम्ही जेव्हा अवजारा हत्यारं बनवतो, मला आठवतं की कुठेही अनबन झाली तर आमच्या घिसाड्यांची कॉलर पकडली जाते की तुम्ही हत्यारं दिली आहेत का, कळतंय? तर असे बरेच भटक्यांचे कला आधारित व्यवसाय आहे जे कायद्याच्या चौकटीमध्ये आम्हाला गुन्हेगार साबित करतात. तर याच्यावर परत रिफ्रेमिंग होऊ शकते का? आणि भटक्यांना एक सुरक्षित वातावरणामध्ये कायद्याची पहारेकरी करत त्यांना क्रिमिनलाइज केलं जाणार नाही, असे साधारण सर 10 ते 12 कायदे आहेत. त्याचा स्वतंत्र अभ्यास व्हावा असं मी इकडे रिकमेंड करेल. खूप महत्वाचं आहे की स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये सगळ्यात अगोदर लढणारा भटका होता म्हणून आम्ही कुंपणाच्या पलीकडे गेलो. पण तुमची इतिहासाची पुस्तकं आमचा इतिहासच शिकवत नाहीत, आणि इतिहासाच्या बऱ्याच धड्यांमध्ये आम्ही चोर, लुटारू, गुंड, तुमच्या तिजोऱ्या फोडणाऱ्या. तर जसं महाज्योती आहे, बार्टी आहे, हे स्वतंत्र संशोधन संस्था आहे, तर भटक्यांच्या स्वतंत्र संशोधन संस्था या निर्माण करण्यात याव्या. तोपर्यंत आमचं काही संशोधन होत नसतं. आमचं संशोधन जे आहे ते आम्हीच करतोय. निर्मला सीतारामन यांनी 1 तास साधारण 40 मिनिटाच्या आसपास बजेट ठेवला सेंट्रलचा, आणि मला तो बजेट पूर्ण अभ्यास केल्यानंतर आणि जागोजागी मांडल्यानंतर मला असं कळलं की आमच्या पदरात परत चणे फुटानेच पडलेत.
कळतंय? तर या प्रकारच्या बजेटचं जे आहे ना ते खूप जास्त मॉनिटरिंग करायला हवं, की बजेट कॉर्पोरेटच्या दृष्टिकोनातून बनवला जातो, आपल्या आजूबाजूला जपून ठेवलेल्या कंपन्यांच्या हितासाठी बनवला जातो, का खरोखर सामाजिक न्यायाच्या सिद्धांताला वचनबद्धता आहे म्हणून बनवला जातो. तर खूप महत्वाचा मुद्दा इकडे दुर्लक्षित आहे की आर्थिक बजेटचं होणार काय, त्याच्यामध्ये आमचं स्थान आहे का. आणि परत सांगते, भटक्यांच्या लहान लहान जातीचं आश्रमशाळेमध्ये आमचं सतत काम चालतं सर. बऱ्याच आश्रमशाळेमध्ये टॉयलेट देखील नाहीये. आणि तुम्हाला वाटेल काय हा महत्वाचा मुद्दा आहे, ICSE, CBSE, स्टेट, जिल्हा परिषद, पंचायत समिती इकडेही पोहोचू न शकलेला आमचा विद्यार्थी शेवटी आश्रमशाळेत जातो आणि तिकडे गेल्यावर त्यांना अंथरुणाला, पांघरायला आणि शौचाला देखील जायला संधी नाहीये. काय तो मेन स्ट्रीमिंग मध्ये कोपिंग करणार. तर जिकडे आमच्या शिक्षणाच्या व्यवस्था आहे तिकडे मला वाटतं की तुम्ही लक्ष द्यावं. 2-3 आणखी माझे मुद्दे आहेत की हा एक लार्जर मुद्दा आहे सर, पण तो शहराचा देखील आहे. भटके असतील, आदिवासी असतील, आमची नाळ ही पर्यावरणाबरोबर जोडलेली आहे. आणि सध्याचं सरकार जे असेल, ज्याला आपण सांगू की पर्यावरणाबद्दलची कोणतीही कमिटमेंट सध्या नाहीये. आणि जेवढं पर्यावरणाच्या गरिमेचं हनन होणार, पर्यावरणावर अवलंबून असणाऱ्या लोकांचं मानसिक, आर्थिक आणि सांस्कृतिक कोलॅप्सेशन होणार आहे. कारण का आमची उपजीविकेची साधनं, आमची अभिव्यक्ती ही सगळी तिकडेच जोडलेली आहे. तर पर्यावरण संरक्षणामध्ये आमचं संरक्षण जे आहे ना ते खूप सेटल पद्धतीने दडलेलं आहे. तर जर आपण महाराष्ट्राबद्दलही बोलू तर महाराष्ट्राच्या पर्यावरणाचं संरक्षण तुम्ही जोडून करावं की वंचिताचं संरक्षण तिकडे काय होणार आहे. तर जल, जंगल, जमीन हा आमचा महत्वाचा नारा आहे. आणि तिकडे आता कोणी गालबोट लावू नये याच्यासाठी जर आज उभं नाही राहिलो सर ना, तर मला वाटतं की सिमेंटची फॅक्टरी जी आहे ती निर्माण होईल. आणि शेवटचे 1-2 शब्द मी सांगते की सर सध्या बामण व्यक्ती जर भजन म्हणत असेल तर त्याला सरकारी मानधन मिळतं. आमचा पोतरा जेव्हा चाबूक घेऊन स्ट्रीट परफॉर्मन्स करतो त्याला तुम्ही भीक देता म्हणतं. नागपंथी डावरी गोसावी संपूर्ण जग फिरत जे आहे ते ज्ञान त्याच्याकडे असतं. चूक बरोबर असू शकतं की मी त्याचं ग्लॅमरायझेशन करते का, तर अजिबात नाही. मला माझा समाज पुढे गेलेला पाहिजे. पण ज्या भटक्यांमध्ये कला आधारित आणि सांस्कृतिक धरोहर एवढी स्ट्रॉंग आहे त्यांच्या मानधनाचे, संरक्षणाचे प्रश्न जे आहेत ते उचलले जावे. आता आपण लैंगिक हिंसेबद्दल बोलत होतो. मी फक्त एवढं सांगेल की लैंगिक हिंसेला बऱ्याच वेळेला स्टंट म्हणून पण वापरलं जातं, जे बदलापूरच्या केसमध्ये आम्ही बघितले. आम्हाला मुळात लैंगिक हिंसेचे मुद्दे सोडवलेले पाहिजेत. त्याच्यासाठी पॉज सारखे जे ऍक्ट आहेत, कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक हिंसा 2013, याच्या कमिट्या नीट अस्तित्वात नाही सर. त्याच्या अहवाल जात नाहीयेत लोकांकडे. ते प्रचार माध्यम नाहीये की कुठे रिपोर्ट पाठवायचे. आणि शेवटचं मी सांगेल की घरकुल सारखे इनिशिएटिव्ह असो आणि असे तमाम योजना यांचं आपल्या मॅनिफेस्टोमध्ये आपण ऑडिट केलं पाहिजे. जर आपली सत्ता आली तर या प्रकारच्या योजनेचं ऑडिट करून जी सत्तेवर येतील ते परत चुकणार नाहीत. कारण का घरकुल किती भटक्यांना मिळालंय तर नुसतं मी विचारून सांगू शकते की कोणाच्या पदरात ते लवकर पडलेलं नाहीये. तर या सगळ्या योजना, आर्थिक बजेट, राजकीय इच्छाशक्ती जे स्कॅन होऊन खाली येते ना ते अगदी हातामध्ये सालं पडतात. तर याच्यापेक्षा माझ्याकडे भरपूर पॉइंट आहेत, पण तुम्ही ते लक्षात घ्यावे. आणि मला वाटतं सर की आमच्यासारखी लोक जी सामाजिक संघटनांबरोबर जोडलेली आहेत, आम्हाला कधी वाटलं नव्हतं की आम्हाला राजकीय पक्षाच्या मंचावर येऊन हे बोलावं लागेल. पण सध्याचा काळ जो असा आहे ना तो फाट्यावर मारतोय. आणि आम्ही यासाठी तुमच्या बरोबर आहोत. म्हणजे आम्ही भारत जोडोच्या यात्रेला पण नांदेडमध्ये डेलिगेशन दिलं. आणि यासाठी सांगतोय की आम्हाला तुमच्या विचारात आम्ही झळकतोय असं दिसतोय. आम्हाला तुमच्या आचारात पण आम्ही पाहिजेत आणि आम्हाला तुमच्या एक्झिक्युशन मध्ये पण पाहिजेत. आणि ते खूप पारदर्शक पद्धतीने पाहिजेत. कारण का आचारात दिसताय सर, आम्हाला कळतंय की आमचे संविधानिक मुद्दे, पण ते रिप्रेझेंटेशन मध्ये पाहिजेत, ते एक्झिक्युशन मध्ये पाहिजेत, ते मॉनिटरिंग मध्ये पाहिजेत. आणि या सगळ्या गोष्टींसाठी खूप महत्वाचं आहे की आम्ही आणि आमच्यामध्ये इच्छा ठेवणारी लोक त्या डिसिजन मेकिंगच्या प्रोसेसमध्ये पाहिजेत. थँक्यू सो मच. थैंक यू. ओबीसी का जो मुद्दा है, ओबीसी की क्या हालत है, ये हम लोग को बोलने की जरूरत नहीं. मैं स्टेज पे सबसे सुन ही रहा हूँ. मैं संतोष भाई और उनके साथ वालों को लेकर, आकिब भाई को लेकर ये मुहिम शुरू की है कि हर जगह पे मीटिंग होना चाहिए. हम लोग, ये पक्ष की मीटिंग नहीं है, ये कोई पार्टी मीटिंग नहीं है, ये पहले दिमाग में रखो. सेकंड, गलती हमारी ये है कि आज मीटिंग हो गई और कल जाके सो गए. ये आप भूलते हो
इसके लिए आपको बुलाया जाता है। मैं सेंट्रल कमेटी में भी हूँ। रिटायर्ड जज श्री ऐश्वर्य राय साहब जो उसके चेयरमैन बने थे ओबीसी कमेटी के, बबन टाइवाड़े साहब महाराष्ट्र के वो थे। देखना ये गया कि पक्ष के लोग, पार्टी के लोगों ने हमारी कमेटी को तोड़ा है, तो गलती हमारी है। हम पार्टी की तरफ नहीं, हमारे ओबीसी कमेटी के कितनी मजबूत कर सकते हैं ओबीसी कमेटी। और जब आपकी ओबीसी कमेटी मजबूत होगी तो आपके जो पक्ष है, आपके दिल के अंदर जो पक्ष है, जो पार्टी है, जो आप पार्टी की तरफ जाना चाहते हो, वो आसानी से आपकी तरफ आएगी। आप ये अपनी ये 5वीं 6वीं मीटिंग है कि असलम जिम खाना में और मराठी पत्रकार वगैरह में सब हम लोग ने मीटिंग की है, थाना में मीटिंग की। क्या हो गया? 2 महीने से ये मेहनत कर रहे, इनके डैडी का देहांत हुआ, उसके बाद 13वीं में गए, उसके अंदर भी इन्होंने कहा कि हमको मीटिंग लेना चाहिए। वो अपने गम में है, फिर भी ओबीसी की बात कर रहे। तो और ये हमारा कॉल भी है कि जो ओबीसी की बात करेगा वही सरकार पे राज करेगा। धन्यवाद। तो आप लोगों को मैं ये विनती करता हूं कि हम ओबीसी कमेटी मजबूत कर रहे, आप संतोष भाई का, दफेदार साहब का, और भी लोग हैं जो हमारे बड़े बड़े भाई हैं जो इसमें काम करते हैं, ताई है, आप लोग और लोगों को ओबीसी कमेटी में जोड़ो और इस कमेटी को मजबूत बनाओ। बस इतना हमारा ये जरूरी है।